महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेली, ढोल ताशांच्या गजरात वाढलेली, हास्य, अश्रू, संघर्ष आणि जीवन यांचा संगम असलेली तमाशा ही केवळ कला नाही, ती ग्रामीण संस्कृतीची शान आहे. लोकजीवनाची आत्मकथा आहे आणि त्या आत्मकथेला आयुष्यभर असलेल्या कलेच्या घामाने, जिद्दीने आणि त्यागाने जपणारे तमाशा महर्षी उत्कृष्ट सोंगाड्या पद्मश्री पुरस्कार प्राप्त श्री रघुवीर खेडकर यांचा नुकताच 25 मे 2026 रोजी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार स्वीकारताना देशाचे पंतप्रधान सन्माननीय श्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री सन्माननीय श्री अमित शाह यांची उपस्थिती हा क्षण अधिक अभिमानास्पद ठरणारी होती. तमाशा या लोककलेचा गौरव देशाच्या सर्वोच्च पातळीवर होताना पाहणे हे प्रत्येक महाराष्ट्रवासियासाठी आनंद आणि अभिमानाचा क्षण होता. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झालेला सन्मान हा केवळ लोककलेचा गौरव नाही, तर संपूर्ण तमाशा परंपरेचा, लोककलेचा आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अभिमानाचा क्षण आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात 1961 साली कैलासवासी तुकाराम खेडकर आणि कैलासवासी कांताबाई सातारकर या कलावंत दाम्पत्याच्या पोटी जन्माला आलेला हा मातीतील हिरा अवघ्या 3 वर्षांचा असताना पितृछत्र हरपला आणि आईनेच आधार दिला. आईनेच संस्कार दिले आणि कलेचं बीज त्यांच्या मनावर खोलवर रुजलं. वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी तमाशा फडात बालकलाकार म्हणून टाकलेलं पाऊल आजही तितक्याच ताकदीने चालत आहे. तो प्रवास कधी थांबला नाही, कधी मागे फिरला नाही. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जत्रा, यात्रा, सण उत्सवांमध्ये हजारो रात्री रंगवत असताना रघुवीर खेडकर यांनी लोकांच्या दुःखावर हास्याची फुंकर घातली. असंख्य चेहऱ्यांवर आनंद फुलवला आणि तमाशा या कलेचा मान, प्रतिष्ठा आणि ओळख मिळवून दिली. ही ओळख सहज मिळालेली नाही, त्यामागे आहे वर्षानुवर्षांची मेहनत, शिस्त, गुणवत्ता आणि कलाकारांप्रती असलेलं प्रेम. आज त्यांच्या फडात 110 पेक्षा अधिक कलाकार सन्मानाने काम करत आहे. इतक्या कुटुंबांचा उदरनिर्वाह या कलेवर चालतोय. तमाशा कलाकारांच्या मानधनासाठी, सन्मानासाठी सतत लढणारा हा कलावंत अनेकदा अपमान सहन करूनही कधी खचला नाही. उच्चभ्रू मानसिकतेने तमाशाकडे कमीपणाने पाहिले गेलं. अडथळे आले, कडू प्रसंग आले, पण त्यांनी परंपरेचा कणा मोडू दिला नाही. वारसा जपला, तो अधिक मोठा केला आणि पुढच्या पिढीकडे अभिमानाने सुपूर्द केला. तमाशाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या नारेंगावचे ते लाडके जावई. ही बाब आम्हा शिवजन्मभूमीवासियांसाठी अभिमानाची आणि भाग्याची आहे, ज्यांच्या 7 पिढ्या या लोककलेसाठी झटल्या, ज्यांना अनेक चित्रपटांच्या ऑफर आल्या. ज्युनियर लक्ष्मीकांत बेर्डे म्हणून ओळख मिळाली, तरीही त्यांनी लोककलेचा हात कधी सोडला नाही. सोंगाड्या ही त्यांची खास ओळख आणि समयी नृत्याचा त्यांचा आविष्कार आजही प्रेक्षकांच्या अंगावर शहारे आणतो. वयाच्या 65व्या वर्षीही तोच उत्साह, तीच तळमळ, तीच धडपड. 2 वेळा बायपास सर्जरी होऊनही डॉक्टरांचा सल्ला बाजूला ठेवून कलेसाठी झटल्यासारखं काम करणारा हा कलाकार खऱ्या अर्थाने कलेसाठी जगणारा आहे. तो संपूर्ण प्रवासात त्यांच्या बहिणी अनिता, अलका आणि मंदारानी यांची मोठी साथ लाभली. विशेष म्हणजे मंदारानी अवघ्या 7व्या वर्षापासून या क्षेत्रात उतरलेली. चित्रपटात मुख्य भूमिका मिळत असतानाही आई वडील आणि भावाने उभं केलेलं कला साम्राज्य वाढवण्याचा निर्णय घेणारी ही त्यागाची भावना खऱ्या कलाकाराचं मोठेपण दाखवते. कोरोना काळात कुटुंबाने प्रचंड वेदना सहन केल्या. 8 जणांना लागण झाली. आईसह कुटुंबातील 2 सदस्य गमावले, पण तरीही कलेचा धागा तुटू दिला नाही. मुलगा अमर, बालपणापासून अपंगत्वाशी झुंज देणारा, कुबड्यांच्या आधाराने चालणारा पण स्वाभिमानाने जगणारा. आज वडिलांना पद्मश्री मिळत असताना तो नारेंगावात रिक्षा चालवून स्वतःच्या कष्टावर जगतोय. स्वाभिमान म्हणजे काय याचं जिवंत उदाहरण आहे तमाशा या लोककलेसाठी मिळालेला पहिलाच पद्मश्री पुरस्कार. हा इतिहास घडवणारा क्षण आहे. पुरस्कार स्वीकारताना त्यांच्या डोळ्यात दिसलेलं समाधान आणि तोंडून उमटलेले शब्द, लहानपणापासून जे कष्ट केले त्याचे चीज झाले, हे केवळ शब्द नाही, ती त्या कलाकाराची तपश्चर्या आहे. श्री रघुवीर खेडकर यांचा हा प्रवास संघर्षातून उभा राहिलेल्या एका असामान्य कलावंताची प्रेरणादायी कहाणी आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा. असेच अनेक सन्मान त्यांच्या पदरात पडोत आणि तमाशा या लोककलेला पुन्हा सुवर्ण दिवस लाभोत हीच सदिच्छा. श्री विश्वास ढोले सर.